पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीसाठी सुरू असलेलं दररोजचं दिवसाचं विजेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं असून शेतकरी वर्गाला नवीन वेळापत्रक सोयीचं ठरेल असं मत कोतोली महावितरणचे कनिष्ठ अभियंता बावडेकर यांनी व्यक्त केलंय। पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये महावितरण कंपनीकडून दररोज शेतीला सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा होत होता। रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांकडून होणारे हल्ले यामुळे वेळापत्रक शेतकरी वर्गाला चांगलं वाटलं, पण या वेळापत्रकामुळे अनेक ठिकाणी विजेचा लोड येऊन जंप तुटणं, डीपी जळणं, फ्यूज जाणं असे प्रकार वारंवार घडू लागल्यानं हा नवीन निर्णय घेण्यात आलाय। या नवीन वेळापत्रकामध्ये दिगवडे, घोटवडे आणि कोतोली आळवे विभागांमध्ये 1 दिवस आड वीज पुरवठा सुरू राहणार आहे। सकाळी 8 ते 4 आणि रात्री 12 ते 8 असे नवीन वेळापत्रक असून दुसऱ्या दिवशी वीज पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती कोतोली महावितरण कनिष्ठ अभियंता अमोल बावडेकर यांनी दिली आहे। दिवस रात्र असे अल्टरनेट करून म्हणजे आज एक फीडर चालू केला दिवसा तर तो सेम फीडर आपण रात्री करून त्यांना दिवस रात्र अशी देऊन अल्टरनेट पद्धतीने आपण वीज पुरवठा आता आपण करणार आहे। अशा पद्धतीमुळे आता फीडरवरील लोड पण कमी होणार आणि शेतकऱ्यांना कंटिन्यूस आपली लाईट पण राहणार आणि तसेच मागे कुठे जंप जाणे वगैरे असले प्रकार काही होणार नाहीत।